आपल्याकडे वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी 2 गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला कालावधी मानण्यात येतो. शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा काळ होता. त्यामुळे शेतकरी हा उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री असा याचा अर्थ होतो. 9 दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा करण्यात येते. तर 10व्या दिवशी रावण दहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.